बी.एडच्या शेवटच्या सत्रात विद्यार्थ्यांची पाठ परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला वार्षिक पाठ परीक्षा म्हणतात. ही एकूण 100 गुणांची परीक्षा असते. विद्यार्थ्याच्या ज्या 2 मेथड असतात, तर या 2 मेथडचे प्रत्येकी एक लेसन 50 गुणांसाठी घ्यावा लागतो. म्हणजे 2 मेथडचे 100 गुणांची ही परीक्षा असते. या परीक्षेचे मूल्यमापन करण्यासाठी 2 परीक्षक असतात, एक इंटरनल परीक्षक आणि एक एक्सटर्नल परीक्षक. हे दोन्ही परीक्षक स्वतंत्रपणे मूल्यमापन करून 50 गुणांपैकी गुण देतात व इंटरनल व एक्सटर्नल परीक्षकांनी दिलेले गुण एकत्रित करून त्यांची सरासरी काढून गुण दिले जातात. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला इंटरनल परीक्षकाने 40 गुण दिले आणि एक्सटर्नल परीक्षकाने 44 गुण दिले, तर 40 अधिक 44 बरोबर 84, 84 भागिले 2 बरोबर 42, म्हणजे 42 गुण हे विद्यार्थ्याला दिले जातात. या परीक्षेसाठी वर्ग आणि शाळा निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्याला दिले जाते. उदाहरणार्थ, तुम्हाला जी शाळा आवडत असेल, काणेगल शाळा आवडत असेल, यशवंत शाळा आवडत असेल, DR शाळा आवडत असेल, जी शाळा तुम्हाला अध्यापनासाठी जास्त योग्य वाटेल, ती शाळा तुम्ही वार्षिक पाठ परीक्षेसाठी निवडू शकता. तसंच जे युनिट तुम्हाला अध्यापनासाठी अधिक योग्य वाटत असेल, ते युनिट तुम्ही घेऊ शकतात. मग ते 5वीचं असेल, 6वीचं असेल, 9वीचं असेल, कोणतंही युनिट तुम्हाला जे आवडत असेल, जे चांगलं शिकवण्यासाठी वाव असेल, असं युनिट तुम्ही निवडू शकता. या युनिटचं अध्यापन करत असताना इयत्ता 8वीचे युनिट असल्यास इयत्ता 7वीच्या वर्गाला शिकवावे लागते. इयत्ता 7वीचे युनिट असल्यास इयत्ता 6वीच्या वर्गाला शिकवावे लागते. असं करण्याचं कारण म्हणजे मार्च महिन्यापर्यंत सिलेबस हा पूर्ण झालेला असतो आणि त्यामुळे आपल्याला या प्रकारची रचना करून घ्यावी लागते. या परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही काय कराल, तर तुम्ही जे युनिट निवडलेलं आहे, तर त्याचं पाठटाचन काढून आणि त्यावर तुमच्या विषय शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या. युनिट निवडत असताना त्यात शैक्षणिक साधनाचा वापर करता येईल, एखादी अध्यापन पद्धती वापरता येईल, याचा विचार करा. तसंच अध्यापनाची जी कौशल्य तुम्ही शिकलेले आहात, तर याचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे वापर करता येईल असं युनिट तुम्ही निवडा. जसं की त्या युनिटमध्ये जास्त चांगले प्रश्न विचारता आले पाहिजे, चांगलं फलकलेखन आलं पाहिजे, चांगलं स्पष्टीकरण आलं पाहिजे. तर या प्रकारे युनिटची निवड करून पाठटाचन काढा. पाठटाचनाचं मार्गदर्शन घेऊन झाल्यानंतर, ती फायनल झाल्यानंतर 2 प्रतीत सुवाच्य आणि व्यवस्थित लिहा. 2 प्रती यासाठी करायच्या आहे की तुम्हाला ऑब्झर्वेशनसाठी 2 परीक्षक असतील, एक इंटरनल आणि एक्सटर्नल. तर लेसन नोटही 2 प्रतीमध्ये असली पाहिजे. एक लेसन नोट इंटरनल परीक्षकांना द्यायची आणि दुसरी लेसन नोट एक्सटर्नल परीक्षकांना द्यायची. म्हणून 2 प्रतीमध्ये लेसन नोट तयार करायची. वार्षिक पाठासाठी जी लेसन नोट लागते, ती तुम्हाला ग्रंथालयातून विकत मिळेल. म्हणजे 2 मेथडसाठी तुम्ही 4 लेसन नोट या घ्यायच्या आहेत. शिकवण्यासाठी जेव्हा तुम्ही वर्गामध्ये जाल, तर तेव्हा वर्गामध्ये गेल्यावर आधी फळा स्वच्छ पुसा. फळ्याच्या डाव्या कोपऱ्यामध्ये इयत्ता आणि विषय लिहा. वर्गरचना व्यवस्थित करून घ्या. तुम्हाला शिकवण्यासाठी जे जे साहित्य लागणार असेल, त्या साहित्याची टेबलवर व्यवस्थित मांडणी करून ठेवा. ऐनवेळेस पिशवीतून काढायचं, खिशातून काढायचं, ते योग्य वाटत नाही. म्हणून आपल्याला जेही साहित्य लागणार असेल, त्याची व्यवस्थित मांडणी करून घ्यायची, म्हणजे आपण एखादं साहित्य विसरत नाही. त्यानंतर आपण जेव्हा वर्गात जातो, तेव्हा विद्यार्थ्यांना पुस्तकं बंद ठेवायला सांगायचे. फक्त मराठी, हिंदी, इंग्रजी म्हणजे भाषा या विषयाच्या अध्यापनासाठी पाठ्यपुस्तक हे आवश्यक असतं. बाकी सर्व विषयांसाठी विद्यार्थ्यांना पुस्तकं बंद ठेवण्याची सूचना द्यायची. त्यानंतर इयत्ता 5वी, 6वी, 7वीचा जर वर्ग असेल, तर विद्यार्थ्यांना वह्या बंद ठेवायला सांगायच्या. कारण आपण या वर्गांना विषय विवेचन संपल्यानंतर फळ्यावरील मजकूर लिहून घेण्यासाठी स्वतंत्र वेळ देतो. आणि इयत्ता 8वी आणि 9वीचा जर वर्ग असेल,
तर तुम्ही फळ्यावर जेव्हा लिहित असाल तेव्हाच तो मजकूर विद्यार्थ्यांना वहीत लिहिण्यास सांगायचा. तर ही तयारी तुम्ही शिकवायला सुरुवात करण्यापूर्वी करायची आहे. पाठाला तुम्ही जेव्हा सुरुवात कराल तर तेव्हा प्रस्तावना ही संबंधित पाठाविषयी पूर्वज्ञान जागृत करून नवीन ज्ञान शिकण्याची तयारी करणे हा प्रस्तावनेचा हेतू असतो. म्हणून प्रश्न विचारून, चर्चा करून, प्रसंग निर्मिती किंवा नाट्यीकरण करून, दंतकथा किंवा गोष्ट सांगून, उदाहरणे दाखले देऊन, नमुने दाखवून, गमतीच्या कल्पना सांगून आपल्याला प्रस्तावना करता येते. म्हणून प्रस्तावना ही आकर्षक होईल याकडे लक्ष द्या. लहान वर्ग असेल तर गोष्ट रूपाने प्रस्तावना करणं हे अधिक योग्य असतं. एखादा प्रयोग दाखवा जेणेकरून तुम्ही काय शिकवणार आहात तर याची जिज्ञासा विद्यार्थ्यांमध्ये जागरूक झाली पाहिजे. पूर्वज्ञानावर आधारितही प्रस्तावना चालते, परंतु प्रस्तावनेमध्ये जास्त फलकलेखन करू नका. अगदी आवश्यक असेल तरच फलकलेखन करा आणि तेही शीर्षक लेखन करण्यापूर्वी केलेलं फलकलेखन हे पुसून टाका. प्रस्तावनेनंतर हेतुकथन करा. हेतुकथन नेमक्या शब्दात करा, थोडक्यात करा आणि हेतुकथन झाल्यानंतर पाठाचं शीर्षक फळ्यावर मध्यभागी लिहा. विषय विवेचन ही पाठाची सर्वात महत्त्वाची पायरी आहे. जो पाठ्यांश शिकवायचा असेल त्यातील मुद्दे विषय विवेचनात स्पष्ट केले जातात. त्यासाठी स्पष्टीकरण करावं लागतं, उदाहरण दाखले द्यावे लागतात, प्रयोग करावा लागतो, दिग्दर्शन करावं लागतं, चित्र, आकृत्या, आलेख इत्यादी साहित्य वापरावं लागतं, विद्यार्थ्यांकडनं कृती करून घ्यावी लागते, प्रश्न विचारावे लागतात, काही महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थ्यांना लक्षात राहावे म्हणून ते फळ्यावर लिहावे लागतात. तर पाठ्यांशाला अनुसरून चर्चा, दिग्दर्शन, प्रयोग, तुलना, पृथक्करण, संयोजन पद्धती, उद्गामी अवगामी पद्धती यापैकी कोणती योग्य पद्धती आहे तर यानुसार विषय विवेचन हे करावे लागते. तर विषय विवेचनामध्ये अध्यापनाची कौशल्य ही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे दाखवा. चांगले प्रश्न विचारा, चांगलं स्पष्टीकरण करा, एखादं साहित्य दाखवा म्हणजे चेतक बदल हा चांगल्या प्रकारे होईल. चांगलं फलकलेखन करा म्हणजे विषय विवेचनामध्ये तुम्ही शिकलेले अध्यापनाची कौशल्य ही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करा. तसंच ज्या अध्यापनाच्या पद्धती आहे पाठ्यांशाला अनुसरून कोणती अध्यापन पद्धती अधिक योग्य आहे, जसं उद्गामी अवगामी पद्धती, प्रायोगिक पद्धती, पृथक्करण संयोजन पद्धती, जी अध्यापन पद्धती योग्य असेल त्या पद्धतीचा वापर करा. शैक्षणिक साधन वापरा आणि अध्यापन जास्तीत जास्त प्रभावी होईल यासाठी प्रयत्न करा. विषय विवेचन संपल्यानंतर इयत्ता 5वी, 6वी, 7वीचा जर वर्ग असेल तर ते लिहून घेण्यास 2-3 मिनिट वेळ द्या. विषय विवेचनानंतरची पायरी म्हणजे मूल्यमापन. मूल्यमापनामध्ये संकलन आणि उपयोजन या 2 पायऱ्या येतात. संकलनामध्ये आपण विद्यार्थ्यांसमोर जी उद्दिष्ट ठेवलेली होती ती कितपत साध्य झाली हे पाहता येते आणि संकलनामध्ये ज्ञान आणि आकलन या उद्दिष्टाची चाचणी घेण्यासाठी प्रश्न विचारता येतात. तर संकलन घेण्यापूर्वी विषय विवेचनामध्ये आपण फळ्यावर जेही लिहिलेलं आहे ते पुसून टाका, फक्त शीर्षक राहू द्या. विद्यार्थ्यांना वह्या बंद करण्यास सांगा आणि संकलनाचे प्रश्न हे तोंडी विचारा. अपूर्ण उत्तर जर येत असेल, विद्यार्थ्यांकडून मिळत असेल तर ते पूर्ण करून घ्या. त्यानंतरची पायरी म्हणजे उपयोजन. उपयोजनामध्ये उपयोजन आणि कौशल्य या उद्दिष्टावर आधारित प्रश्न विचारता येतात. तर उपयोजन हे घेत असताना ते गुंडाळ फळ्यावर लिहून आणा किंवा ते लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र कागद द्या. उपयोजन करत असताना विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करणं हे आवश्यक असतं. तसंच गृहपाठ ही शेवटची पाठाची पायरी ही महत्त्वाची असते. तर विद्यार्थ्यांना गृहपाठ द्यायचा असतो. तो लेखी स्वरूपातच असला पाहिजे, त्यामध्ये केवळ प्रश्नोत्तरच असली पाहिजे असं नाही. तर विद्यार्थ्यांना आनंद मिळेल यासाठी संग्रह करणे, छोटे प्रयोग करणे, चित्र आणि आकृत्या काढणे, एखाद्या स्थळाला भेट देणे, निरीक्षण करणे, माहिती गोळा करणे या प्रकारचे स्वाध्यायही देता येतात. गृहपाठ देत असताना तास संपल्याची बेल झाल्यानंतर गृहपाठ द्या. काही सूचना लक्षात ठेवा. तुम्ही परीक्षेला जेव्हा जाल
तर तुमचे जे इंटरनल परीक्षक असतील तर त्या इंटरनल परीक्षकांजवळ उपस्थितीचे कागद असतील, तर या उपस्थितीच्या कागदांवर 2 प्रतीत सही करा. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही करायची आहे. तुमचा अटेंडन्स हा खूप महत्त्वाचा असतो आणि म्हणून 2 प्रतीमध्ये सही करायला विसरू नका. पाठांना जाताना युनिफॉर्म आवश्यक आहे. आय कार्ड घालून जा. मास्क आवश्यक आहे. लेसन नोट 2 प्रतीत तयार करा, एक इंटरनलसाठी, एक एक्सटर्नल परीक्षकांसाठी. पाठटाचन वही सोबत ठेवा. यामध्ये तुमची रफ पाठटाचन वही आणि फेअर पाठटाचन वही या दोनही सोबत ठेवा. वार्षिक पाठ हा तुम्ही जे सराव पाठांमध्ये 16 पाठ घेतलेले आहे यापैकी नको याची दक्षता घ्या. दिलेल्या वेळेच्या 1 तास आधी उपस्थित राहा. परीक्षेसाठी सर्वांना ऑल द बेस्ट.